ऐका जय हरी. मी हरिभक्त परायण विठ्ठल महाराज मराठे संत याविषयी मी आपल्याला माहिती सांगणार आहे. तरी संत वामन भाऊ हे त्यांच्या हयातीत असताना त्यांच्या गडावर चोरी करायला चोर आले होते. ते मोठं वळण होतं. वळणाने ते चोराचे वाकून वाकून पळायला लागले. वामन भाऊ म्हणले पळू नका, इकडे या म्हणे, तुम्हाला मी काय लागत असेल ते देतो म्हणे माझ्या हाताने. ते चोर तिथे आले. चोर म्हणले आम्हाला खायलाच नव्हतं काही आमच्या घरी, तर आम्ही म्हणून काहीतरी धान्य नाही राहिलो. वामन भाऊन त्यांना धान्य दिलं. ज्वारी बाजरी काय असेल त्यांच्यावर तांदूळ गहू असं वाटप करून त्यांना दिलं. ते त्यांच्या घरी घेऊन गेले. खुशीनं त्यांचे लेकर बाळ खुश झाले. आणि अशीच एक दुसरी घटना आहे. एक गुराढोरं सांभाळणारे पोर होते. त्यांच्यात एक वेडसर मुलगी होती. ती वेडसर मुलगी तिथं येत असताना त्या मुलांचे त्या सांभाळणाऱ्या मुलांचे आणि त्या वेडसर मुलीचे काही संबंध आले. तर संबंध आले असताना तिला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर ती वेडी मुलगी मामा भाऊनी गडावर आणली. गडावर आणल्यानंतर तिचा सांभाळ केला. तिला 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर ती गरोदरला त्यांनी नगरला घेऊन गेले. त्याची डिलिव्हरी झाली. तिला मुलगा झाला. भाऊना त्या मुलांचा आणि त्या बाईचा असा सांभाळ केला. त्या मुलाला शाळेत घातलं. त्या मुलाला चांगलं मोठं शिक्षण केलं. आणि त्याच्यानंतर तो मुलगा काय झाला असेल बरं, तर तो मुलगा कलेक्टर झाला. अशी वामन भाऊची ख्याती. तसाच आपल्या भारताचे पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी, पंडित नेहरू यांच्या कन्या, तर त्यांच्या हयातीत असताना पंतप्रधान असताना आपल्या गडावर आल्या होत्या. गडावर आल्यानंतर त्यांना वामन भाऊला हार घालण्यासाठी इंदिरा गांधी समोर गेल्या. त्यांनी म्हणले बाई हमको हार मत डाले, हमको हार मत डाले, माफ करो असं म्हणून त्यांनी त्या बाईला सांगितलं. ते म्हणले माझ्या अंगाला स्पर्श फक्त स्त्रीचा केव्हा झाला असेल, माझ्या आई असतानाच झाला असेल. मी आतापर्यंत स्पर्श करून घेतला नाही. आता महाराष्ट्रामध्ये तर कशाला स्पर्श मला करते म्हणे, मला लांबूनच हारते म्हणे, माझ्यावर तर देवाला घाल. असंच करता करता संत वामन भाऊ ख्याती इतकी मोठी झाली. वैराग्य मूर्ती असताना आपल्या परिसरात मोठे संत असताना एका गावामध्ये सत्तावळी सप्ताह होता. त्या सप्ताहामध्ये एक मुलगा ढोल वाजत होता. त्याला बऱ्याच जणांनी सांगितलं बाबा ढोल नको वाजवू, कीर्तन चालू आहे, वामन भाऊचं बाबांचं कीर्तन चालू आहे, भाऊंचं कीर्तन चालू आहे असं वाजत असताना त्या मुलाला भाऊ म्हणले त्याला काही सांगू नका. सांगतच म्हणे त्याला. एकदा सांगून टाकेन, परत सांगून पाहू द्या. एकदा परत सांगितलं त्याला, तो काय ढोल वाजायचं बंद व्हायचं. ढोल वाजायचं बंद व्हायला तर बाबा काय म्हणले असतील, जाऊ दे ते मुसलमानाचं असं तर त्या मुलाला समजलं की मला माझ्या आईला विचारतो घरी. तर त्या घरी गेल्यानंतर विचारल्यानंतर जायला मला मी तू मला बाबा असं म्हणले. ते म्हणले हाय भाऊ तू मुसलमानाच आहे, कृष्णामाला मी मुसलमानाबरोबर समज होती माझी. असं बाबाच्या काहीतरी ख्याती, चमत्कारी ख्याती होऊन गेल्या. असे बाबा मोठे मोठे त्या काळात चांगले जागृत संत होते, वैभवशाली संत होते. आणि वामन भाऊच्या विषयी माझ्याकडं शब्द सांगण्यासाठी कमी पडत आहेत. एवढं बोलून मी माझे संपूर्ण शब्द संपवतो. जय श्रीराम. धन्यवाद. तुम्ही ज्ञानसमृद्धी मराठी यूट्यूब चॅनलला वैराग्य मूर्ती वैकुंठवासी श्री संत वामन भाऊ महाराज यांचे काही प्रसंग तुम्हाला आलेले अनुभव या ठिकाणी सांगितले. त्याबद्दल तुम्हाला ज्ञानसमृद्धी मराठी यूट्यूब चॅनलच्या वतीने पुढील भावी आयुष्यासाठी, तुमच्या भरभराटीसाठी, तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच वैकुंठवासी वैराग्य मूर्ती श्री संत वामन भाऊ चरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.